भक्त हो, आज मी तुम्हाला एक साधा पण अत्यंत शक्तिशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय ना महाग आहे ना कठीण आहे, ना कोणत्याही मोठ्या विधीची गरज आहे. फक्त एक गोष्ट करा, नामस्मरण करा आणि मग चमत्कार बघा. होय भक्तांनो, फक्त मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय बदल होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 खरे अनुभव सांगणार आहे. जेव्हा भक्तांनी फक्त नामस्मरण केले आणि त्यांचं आयुष्य बदललं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नामस्मरण म्हणजे काय? भक्तांनो, नामस्मरण म्हणजे काय माहीत आहे? देवाचं नाव मनापासून घेणं म्हणजे नामस्मरण होय. जेव्हा आपण स्वामी समर्थ यांचं नाव घेतो तेव्हा ते फक्त शब्द नसतात, तो भक्त आणि स्वामी यांच्यामधील संबंध असतो. जेव्हा तुम्ही म्हणता श्री स्वामी समर्थ, तेव्हा तुमच्या मनातून एक शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती थेट स्वामींपर्यंत पोहोचते. स्वामी समर्थांनी भक्तांना एक आश्वासन दिलं आहे. ते म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त वाक्य नाहीत, ही स्वामींची हमी आहे. जर तुम्ही श्रद्धेने नामस्मरण केलं तर स्वामी तुमच्या आयुष्यात नक्की हस्तक्षेप करतात. भक्तांनो, जर तुम्ही रोज स्वामींचं नाव घेत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. नामस्मरणाचा पहिला चमत्कार पहा. एक भक्त होता. त्याच्या जीवनात खूप समस्या होत्या. घरात भांडण, पैशाची अडचण आणि मनात खूप ताण होता. एक दिवस त्याला एका संतांनी सांगितलं, तू रोज फक्त 108 वेळा म्हण श्री स्वामी समर्थ. सुरुवातीला त्याला विश्वास नव्हता, पण तरीही त्याने नामस्मरण सुरू केलं. पहिल्या काही दिवसात काही बदल झाला नाही, पण 1 महिना झाला आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल सुरू झाले. घरातील वातावरण शांत झालं. त्याला नवीन काम मिळालं आणि त्याला समजलं नामस्मरणाचा चमत्कार सुरू झाला आहे. भक्तांनो, नामस्मरण म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती ऊर्जा आहे. जेव्हा हजारो भक्त एकाच नावाचं स्मरण करतात तेव्हा एक आध्यात्मिक शक्ती निर्माण होते. म्हणूनच स्वामी भक्तांना सांगतात, माझं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ म्हणा. भक्त हो, एक स्त्री खूप मोठ्या संकटात होती. तिच्या मुलाला अचानक आजार झाला. डॉक्टरांनी सांगितलं की परिस्थिती गंभीर आहे. ती खूप घाबरली, पण तिच्या आईने तिला सांगितलं, घाबरू नको, स्वामींचं नाव घे. ती रात्रभर बसून म्हणत होती श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सकाळी डॉक्टर आले आणि म्हणाले, आता परिस्थिती सुधारत आहे. त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तिला माहीत होतं हा स्वामींचा चमत्कार आहे. भक्त हो, जर तुम्हाला स्वामींच्या नामस्मरणावर विश्वास असेल तर आत्ता व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून चॅनेल सबस्क्राईब करा. भक्त हो, नामस्मरण करताना या गोष्टी लक्षात ठेवा. मन शांत ठेवा, श्रद्धा ठेवा, रोज नामस्मरण करा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. भक्त हो, नामस्मरण केल्यावर सर्वात मोठा चमत्कार कोणता माहिती आहे? मन शांत होणे. जीवनात समस्या असतील पण मनात भीती राहत नाही, कारण तुम्हाला वाटतं स्वामी माझ्या सोबत आहेत. भक्त हो,
मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही मोठे यज्ञ करा किंवा नाही करा, मोठ्या पूजा करा किंवा नाही, मला त्याची गरज नाही असे स्वामी म्हणतात. फक्त एक काम करा, मनापासून माझं नाव घ्या. मी तुमच्या प्रत्येक संकटात उभा राहीन. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आजपासून एक संकल्प करा. रोज थोडा वेळ काढा आणि फक्त म्हणा श्री स्वामी समर्थ. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की तुमच्या आयुष्यात हळूहळू चमत्कार घडू लागतील. कारण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा, इतर भक्तांपर्यंत शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. कारण हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे म्हणजेच ही सर्व स्वामींचीच कृपादृष्टी आहे. स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. हे सर्व काही तुमच्यापर्यंत पोचलं आहे ही स्वामींचीच इच्छा आहे. त्यांच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होणे शक्य नाही. आणि जे अशक्य आहे ते सुद्धा स्वामी शक्य करतात. श्री स्वामी समर्थ.